आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्राच्या इतिहासात कायमची लिहिली जाईल. एक विमान लँडिंगच्या काही सेकंद आधी हलायला लागतं. कॉकपिट मधून पायलटचा तातडीचा मेसेज, इमर्जन्सी कंट्रोल आणि त्यानंतर फक्त 2 सेकंदात सर्व संपलं. धूर, ज्वाळा, तुटलेले तुकडे आणि त्या काळोख्या क्षणात महाराष्ट्राचा एक मोठा नेता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याला कायमचे सोडून गेलेत. पण प्रश्न असा, नेमकं काय बिघडलं? विमानाचा कंट्रोल कसा गेला? शेवटच्या क्षणाला कॉकपिटमध्ये नेमकं घडलं काय? आज आपण त्या संपूर्ण घटनेचा एक एक क्षण उलगडून पाहणार आहोत. सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी चार्टर्ड विमानाने रवाना झाले. बारामती येथे त्यांचे काही महत्वाचे कार्यक्रम आणि बैठकांची आखणी होती. सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण विमान बारामतीच्या आकाशात पोहोचताच परिस्थिती बदलायला लागली. विमान रनवेवर लँडिंगसाठी येत असताना पायलटने कंट्रोल टॉवरला एक इमर्जन्सी मेसेज दिला. विमान थोडंसं डावीकडे उजवीकडे हलत असल्याची माहिती मिळाली. लँडिंग करताना विमानाचं संतुलन पूर्णपणे बिघडलं. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की विमान रनवेवर उतरल्यावर अचानक वेगाने बाजूला घसरलं आणि पुढच्या काही सेकंदात एक मोठा आवाज झाला. विमान जमिनीवर आदळलं आणि तुकडे तुकडे झाले. अपघाताच्या ठिकाणाहून धूर, आग आणि विमानाचे विखुरलेले भाग दिसत होते. व्हिडिओतही हे स्पष्ट दिसतं की विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला होता. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीम दाखल झाली. आग इतकी प्रचंड होती की काही मिनिटे कोणालाही जवळ जाणं शक्य नव्हतं. विमानात अजित पवार यांच्यासह पायलट, सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी असे एकूण 6 जण होते. रेस्क्यू टीमने प्रयत्न केला, पण अपघात इतका भीषण होता की सर्वांचे घटनास्थळीच निधन झाले. पहिल्या काही मिनिटात लोकांना अजित पवार जखमी असल्याची माहिती मिळाली होती, परंतु सुमारे 1 तासानंतर डीजीसीए आणि राज्य सरकारने अधिकृतपणे मृत्यूची पुष्टी केली. ही बातमी समजताच महाराष्ट्रभर आता सध्या शोककळा पसरली आहे. अजित पवार हे राज्यातील सर्वात सक्रिय आणि प्रभावी नेत्यांपैकी एक आहे. त्यांचं अचानक जाणं हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठा धक्का मानला जातोय. पंतप्रधानांपासून राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ही होती अजित पवार यांच्या विमानाची अपघाताची संपूर्ण माहिती आणि शेवटच्या क्षणाचा तपशील. महाराष्ट्राचे जिद्दी, निर्णयक्षम आणि जनतेसाठी आयुष्यभर धावणारे नेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्य हतबल झाले आहे. बारामतीपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड परिश्रम करणारा नेता अशा प्रकारे अचानक निघून जाईल, हा विचार सुद्धा करणे कठीण आहे. अजितदादांनी राज्यभरात जे धडाडीचे नेतृत्व दाखवले, शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेली त्यांची धडपड आजही डोळ्यांसमोर उभी आहे. विमान अपघातात दादांचा झालेला अंत हा महाराष्ट्रासाठी, प्रशासनासाठी आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अपूर्णनीय असा मोठा धक्का आहे. ॲग्रो ड्रीम मराठीतर्फे अजितदादा पवार यांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.